चला, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आवाज येतोय का? बघा, येतो असेल तर कमेंट करा बरं. चला चला, सर्वांना गुड मॉर्निंग. येतोय आवाज? यस, कमेंट करा. चला, ओके. चला बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता येणाऱ्या आपल्या कंबाईन साठी आजपासून मला वाटतंय कंबाईनची जी परीक्षा आहे त्याच्यासाठी 32 दिवस राहिलेले आहेत. 32 दिवस राहिलेत. या 32 दिवसामध्ये आपण बऱ्याच विषयाचे सराव पेपरची सिरीज आपण चालू करत आहोत. आणि या सराव पेपरच्या सिरीज मध्ये बरेच खूप सुंदर सुंदर आणि चांगले प्रश्न कव्हर होतील. प्रत्येक दिवशी वेगवेगळे प्रश्न असणार आहेत. प्रत्येक टॉपिकवर एखादा प्रश्न घेतला जाईल. तसं जर आपण जर बघितलं ना, तर आपल्यासाठी 10 टॉपिक खूप महत्वाचे आहेत. आपले एकूण 10 टॉपिक आणि आपल्या इतिहास विषयाचे जवळपास 10 प्रश्न आहेत, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणून प्रत्येक टॉपिकवर एखादा प्रश्न असतोच आणि तो प्रश्न आपल्याला आजपासून सुरू करायचा आहे. बरेच छोटे छोटे व्हिडिओ वगैरे तुम्हाला टाकेन. अजून आपल्याकडे 1 महिना जवळपास आहे, 32 ते 30 दिवस आहेत. तर त्याच्यासाठी आज आपण सुरू करत आहोत जे आपला पहिलाच भाग आहे. त्याच्यामध्ये आपला पहिला जो क्वेश्चन आहे, चला गुड मॉर्निंग सगळ्यांना, गुड मॉर्निंग. लिंक वगैरे शेअर करा. चला पहिल्या क्वेश्चन कडे जाऊ आपण. आता बघा, पहिला क्वेश्चन काय म्हणलंय, विवाह विषयक कायदे याच्या संदर्भातला एक प्रश्न दिलाय आपण. बघा, विवाह विषयक कायदे काय म्हणतंय, विवाह विषयक कायदे व त्यांच्याशी संबंधित सुधारक. सुधारक म्हणजे समाज सुधारक. आता हे जे कोण कोण केलेले कायदे आहेत याच्या संदर्भात बघायचं आपल्याला. 1856चा विधवा पुनर्विवाह कायदा आणि मदत करणारा त्या काळातील सुधारक कोण आहेत. त्याच्यानंतर सिव्हिल मॅरेज ऍक्ट आहे 1872चा. 1856चा विधवा पुनर्विवाह कायदा, सिव्हिल मॅरेज ऍक्ट 1872, संमती वय विधेयक कायदा, हे संमती आहे बरं का. आणि त्याच्यानंतर 1829चा शारदा ऍक्ट. हे असे जे ऍक्ट आहेत, या ऍक्टला मदत करणारे व्यक्ती कोण आहेत. तर तुम्हाला इथं हा आयोगाचा 2023 पासूनचा पॅटर्न आहे प्रश्नाचा. आणि आयोगाने असे प्रश्न विचारायला सुरुवात केलेले आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पोरांनो बघा, विधवा पुनर्विवाह कायदा जो आहे 1856चा, हा कायदा कोण केला होता, तर याला मदत करणारे व्यक्ती होते ईश्वरचंद्र विद्यासागर. बघा, ईश्वरचंद्र विद्यासागर यांना मदत केली, यांनी मदत केली आहे. आणि यांना मदत करणारा इंग्रजांचा एक गव्हर्नर होता, त्याचं नाव होतं लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसीने या कायद्याला मदत केली होती. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर हे कलकत्त्यामध्ये एका संस्कृत महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते. आणि हे भारतातले असे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी विधवेसोबत विवाह केला. तुमच्या लक्षात असलं पाहिजे. बघा, यांनी काय केलं, विधवेसोबत विवाह केला होता. बघा, विधवेसोबत काय केलाय, विवाह. विधवेसोबत विवाह करणारे व्यक्ती ईश्वरचंद्र विद्यासागर आहे. त्याच्यानंतर सिव्हिल मॅरेज ऍक्ट जो आहे ना, तो कोण पास केला, तर केशवचंद्र सेन यांनी केलाय. आता तुम्हाला बऱ्यापैकी माहित असेल केशवचंद्र सेन. आणि याला मदत करणारा इंग्रजांचा जो त्या काळातला गव्हर्नर होता किंवा व्हाईसरॉय, त्याचं नाव आहे लॉर्ड नॉर्थब्रुक. आता केशवचंद्र सेन जे आहेत ना, एक कोण आहेत, तर केशवचंद्र सेन भारतीय ब्राह्मो समाजाचे नेते आहेत. तुम्हाला माहित असावं, भारतीय ब्राह्मो समाज यांनी स्थापन केला होता. भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केली त्यांनी 1866 मध्ये. भारतीय ब्राह्मो समाज यांनी काढला होता. तसे मूळ ब्राह्मो समाजात होते, पण यांना समाज सुधारणा करायच्या होत्या, सामाजिक सुधारणा करायच्या होत्या. आणि त्या सामाजिक सुधारणा डोळ्यासमोर ठेवून केशवचंद्र सेन यांनी भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. 1866 मध्ये ते देवेंद्रनाथ टागोर पासून वेगळे झाले होते. आणि देवेंद्रनाथ टागोरांनी त्यांचा स्वतःचा एक समाज काढला होता, आदि ब्राह्मो समाज. आणि यांनी भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली होती केशवचंद्र सेन यांनी. त्याच्यानंतर 1891चा जो संमती वय विधेयक कायदा आहे, हा जो संमती वय विधेयक कायदा, हा कायदा मदत करण्यासाठी किंवा या कायद्यासाठी प्रयत्न करणारे व्यक्ती बेहरामजी मलबारी आहेत. पारसी समाजाचे नेते आहेत बेहरामजी मलबारी. आणि यांना मदत करणारा जो इंग्रजांचा गव्हर्नर जो होता, त्याचं नाव होतं लॉर्ड लॅन्सडाऊन. लॉर्ड लॅन्सडाऊनच्या काळात हा कायदा पास झालेला होता. आणि बेहरामजी मलबारी यांच्या संदर्भात आपल्याला बरंच काही सांगता येईल. काय सांगता येणार आहे, बेहरामजी मलबारी यांचं इंडियन स्पेक्टाटर नावाचं एक वर्तमानपत्र पण आहे, जे भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे. इंडियन स्पेक्टाटर नावाचं एक वर्तमानपत्र. त्याच्यानंतर यांचं सेवा सदन प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवा. सेवा सदनाची स्थापना केली त्यांनी 1885 ला. तसं आपल्याकडे सेवा सदन कुणाचं आहे, रमाबाई रानडे यांचं पण सेवा सदन आहे. रमाबाई रानडे यांचं सेवा सदन, रमाबाई रानडेंचं सेवा सदन
एक 1909 आणि 1910चा आहे. एक सेवा सदन त्यांचं पुण्यात आणि एक सेवा सदन त्यांचं मुंबईमध्ये आहे. असं रमाबाई रानडेंचं पण सेवा सदन आहे. पण जर तुम्ही बघितलात, चला जय हिंद, तर हे सेवा सदन जे आहे म्हणजे हा जो कायदा आहे 1891चा कायदा, हा बेहरामजी मलबारी यांच्या काळात झालेला होता. त्याच्यानंतर 1929चा जो शारदा ऍक्ट आहे, या ऍक्टला मदत करणारे व्यक्ती आहेत हरिविलास शारदा. बघा, हरिविलास शारदा यांच्या काळात ऍक्ट पास झाला. आणि मदत करणारा इंग्रजांचा या काळातला जर गव्हर्नर कोण होता, तर त्याचं नाव आहे लॉर्ड आयर्विन. अशा पद्धतीचा हा क्वेश्चन आहे. विवाहाविषयक कायदे 4 आहेत, याच्यापेक्षा कायदे नाहीयेत, हे लक्षात ठेवा. जर क्वेश्चन आला तर तो तुमचा गेला नाही पाहिजे. यस, चलो बघा, पुढे जायचंय आता आपल्याला. पुढचा भाग आपण बघू. चला पुढचा क्वेश्चन कडे जाऊ आपण. बघा काय म्हणते, माझे पुराण हे आत्मचरित्र कोणाचे आहे. बघा पुढचा क्वेश्चन काय म्हणलेला आपल्याला, माझे पुराण हे कोणाचे आत्मचरित्र आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर इथं दिसतंय तुम्हाला शेवंताबाई आणि शांताबाई. बघा, शेवंताबाई त्र्यंबक आणि शांताबाई निकंबे ह्या दोघी ना 1889च्या, बरं का, 1889च इंडियन नॅशनल काँग्रेसचं जे अधिवेशन होतं ना, 1889च इंडियन नॅशनल काँग्रेसचं अधिवेशन, जे अधिवेशन मुंबईला भरलं होतं. लक्षात आलं का? मुंबईला भरलेलं जे काही अधिवेशन आहे, या अधिवेशनामध्ये पंडिता रमाबाई यांच्या सोबत उपस्थित होत्या. या बघा, कुणासोबत? पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांच्या सोबत अधिवेशनात उपस्थित होत्या. यांच्यासोबत त्या अधिवेशनामध्ये उपस्थित राहिलेल्या महिला आहेत. एवढीच यांच्या संदर्भात माहिती आहे, याच्यापेक्षा जास्त माहिती नाहीये. पंडिता रमाबाई यांच्या सोबत उपस्थित होत्या. त्याच्याबरोबर अजून दुसऱ्या महिला आहेत, रमाबाई रानडे पण या अधिवेशनाला काय राहिल्यात, उपस्थित राहिलेत. हे असं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन आहे जिथं प्रथमच किंवा पहिल्यांदाच काय म्हणता येईल, प्रथमच महिला उपस्थित होत्या अधिवेशनात. प्रथमच काय, महिलांची काय होती, उपस्थिती असलेलं हे अधिवेशन आहे राष्ट्रीय काँग्रेसचं. पहिलं अधिवेशन जे म्हणू आपण 1889चं अधिवेशन, हे मुंबईला भरलेलं दुसऱ्यांदा अधिवेशन होतं. म्हणून या दोघींचा तर काही प्रश्न नाहीये. चला, यस बरोबर आहे. गायत्री उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे त्याचं. चला, यस बरोबर आहे. आनंदीबाई कर्वे हे याचं उत्तर आहे. आता आनंदीबाई कर्वे म्हणलं की मग कोण, याच्यावर बी आपण चर्चा करू. काय झालं होतं माहितीये का, आनंदीबाई कर्वे म्हणजे मूळच्या कोण आहेत, तर या गोदूबाई आहेत. बघा लक्षात ठेवा, या कोण आहेत, गोदूबाई आहेत. आनंदीबाई कर्वे म्हणजे गोदूबाई. आता गोदूबाई किंवा गोदाबाई, गोदूबाईच आहेत त्या. लक्षात आलं. यांचा काय झालता, विवाह झालेला. सुरुवातीला यांचा विवाह झालता 1866 मध्ये यांचा जन्म आहे. आणि मग यांचा लहान असतानाच विवाह झालेला 1866 मध्ये. बघा 1866 मध्ये यांचा जन्म आहे. यांचा जन्म झालेला. त्याच्यानंतर पुढे काय झालेलं, 1883 मध्ये यांनी विवाह केला. कुणासोबत विवाह केला, महर्षी कर्वे. बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासोबत त्या विवाहित झाल्या. म्हणजे त्यांचा विवाह, कसला विवाह हा, तर हा त्यांचा पुनर्विवाह म्हणता येईल आपल्याला. त्यांचा आधीच विवाह झालता, गावातल्या एका मुलासोबत त्यांचा विवाह झालेला, पण तो म्हणजे लवकरच वारला. आणि त्याच्यानंतर मग 1883 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी त्यांच्यासोबत विवाह केला. या ज्या गोदूबाई आहेत ना, या गोदूबाई म्हणजेच कोण, तर आपल्या इकडं पंडिता रमाबाईंनी काढलेलं जे शारदा सदन होतं, पंडिता रमाबाईचं शारदा सदन, या शारदा सदनातली पहिली विधवा विद्यार्थिनी आई. बरं का, लक्षात ठेवा, पहिली कसली, विधवा विद्यार्थिनी. पहिली विधवा विद्यार्थिनी कोण आहेत, तर पहिली विधवा विद्यार्थिनी गोदूबाई येतात. त्याच्यानंतर तुम्हाला असंही कळालं असेल की पहिली विधवा विद्यार्थिनी गोदूबाई, पहिली अशी विद्यार्थिनी कोण, तर शारदा गद्रे. म्हणून पंडिता रमाबाईंनी त्या सदनाचं नाव शारदा सदन असं ठेवलेलं होतं. हे शारदा सदन मुंबईला स्थापन केलं होतं पंडिता रमाबाईंनी. पण आता मग महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासोबत विवाह करत असताना, बघा, विवाह करत असताना पंडिता रमाबाई यांनी महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याकडून विमा पण घेतला होता. बरं का, एक पॉलिसी त्यांच्या नावावर करायला लावली होती. शारदा सदनातल्या प्रत्येक विद्यार्थिनीची पंडिता रमाबाई खूप काळजी घेत होत्या. जर समजा आपण यांचा विवाह करून दिला आणि जर भलतच काही जर झालं तर मुलीचं अजून वाटळ होईल, याच्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे कडून त्यांनी त्या काळातली पॉलिसी एक नावावर करून घेतली होती. यांचा विवाह होत असताना गोपाळ गणेश आगरकर यांच्या विवाहाच्या पत्रिकेवर स्वाक्षऱ्या होत्या. लक्षात आलं. म्हणून गोपाळ गणेश आगरकर यांच्या घरावर काही समाजकंटकांनी त्या कालखंडामध्ये बहिष्कार पण टाकलेला होता.
म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे ही गोदूबाई आहेत, याच गोदूबाई पुन्हा काय झाल्या, आनंदीबाई झाल्या. आणि आनंदीबाई कर्वे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे कोणतं, माझे पुराण. हे त्यांचं काय आत्मचरित्र आहे. आता आपल्याला दुसरं जायचंय रखमाबाई सावे यांच्याकडं. आता रखमाबाई सावे म्हणजे कोण आहेत यांची माहिती बघू आपण. आता बघा, रखमाबाई सावे किंवा यांनाच आपल्या इकडं रखमाबाई राऊत पण आपण म्हणतो. बघा कोण आहेत, रखमाबाई सावे किंवा मग रखमाबाई कोण आहेत, या राऊत आहेत. यांच्या संदर्भात काय माहिती आहे, तर पहिली वैद्यकीय, बघा पहिली वैद्यकीय सेवा देणारी महिला, पहिली वैद्यकीय सेवा देणारी महिला, पहिली वैद्यकीय सेवा देणारी महिला आहे. त्याच्यानंतर यांच्याच प्रयत्नामुळे आपल्या इकडं भारतामध्ये रेड क्रॉस सोसायटीची शाखा स्थापन झाली. रेड क्रॉस सोसायटी लक्षात असू द्या, रेड क्रॉस सोसायटीची शाखा यांनी स्थापन केली होती कुठं, राजकोटला. यांच्याच प्रयत्नामुळे रेड क्रॉस सोसायटीची शाखा प्राप्त भारतामध्ये राजकोटमध्ये काय झाली होती, स्थापन झाली होती. रेड क्रॉस म्हणजे कळते तुम्हाला, हे डॉक्टरचं सिम्बॉल आहे. आणि ह्या डॉक्टर होत्या बरं का, पेशाने कोण आहे, त्या डॉक्टर आहेत. लंडन मध्ये त्यांनी डॉक्टर की पास केले, म्हणजे लंडन मधून त्यांनी ही पदवी घेतली. लंडन मधून त्या डॉक्टर झालेल्या आहेत. का डॉक्टर झाले, त्यांचे जे वडील होते ना, यांचे जे वडील आहेत त्या वडिलांचं नाव होतं अर्जुन राऊत. बघा काय नाव होतं त्यांच्या वडिलांचं नाव, अर्जुन राऊत आहेत. अर्जुन राऊत ह्या त्यांचे वडील आहेत. म्हणजे कसले वडील आहेत त्यांचे, तर त्यांच्या ज्या आई होत्या ना, त्यांच्या आईचे पहिले पती वारल्यानंतर ही पहिल्या पतीपासून झालेली मुलगी आहे कोण, रखमाबाई राऊत. त्याच्यानंतर त्यांच्या आजोबांनी म्हणजे हरिश्चंद्र यादव यांनी डॉक्टर अर्जुनराव राऊत यांच्यासोबत त्यांचा विवाह लावून दिला. हे अर्जुनराव राऊत जे आहेत ना, हे शल्य चिकित्सक होते. आणि मग यांनी काय केलं की आपल्या मुलीला पण आपण डॉक्टर बनवावं, याच्यासाठी त्यांनी लंडन मेडिसिन कॉलेज इथून त्यांनी ती पदवी प्राप्त केली होती. कोण, रखमाबाई राऊत यांनी. पण रखमाबाई राऊत यांचं लहान असतानाच काय झालेला, विवाह झालेला होता. पण तो विवाह त्यांना माहित नव्हता यदा कदाचित. रखमाबाई राऊत ज्या आहेत या सगळ्यात कधी गाजल्या, तर 1884 ते 1888 जो काही रखमाबाई विवाह खटला जो चालला ना, या खटल्याच्या दरम्यान त्या खूप गाजल्या. रखमाबाई विवाह खटला, या रखमाबाई विवाह खटल्यामध्ये रखमाबाईचे पती एका गटाकडे होते, तिकडं मग त्यांचं नाव होतं दादाजी. आणि दुसऱ्या बाजूला कोण होत्या, रखमाबाई. रखमाबाई म्हणजेच रखमाबाई राऊत किंवा सावे, त्या दादाजीकडे नांदायला जायला तयारच नव्हत्या. आणि एका बाजूला दादाजींची बाजू मग त्या काळामध्ये लोकमान्य टिळकांनी त्यांच्या गटाने घेतली. तर रखमाबाईच्या बाजूला मग अनेक लोक होती, अनेक लोक गेली होती रखमाबाईच्या बाजूने. मग या रखमाबाईच्या बाजूच्या गटात कोण आलं, गोपाळ गणेश आगरकर होते. बघा गोपाळ गणेश आगरकर. त्याच्यानंतर पंडिता रमाबाई आल्या, या पण याच्यामध्ये सहभागी झाल्या. त्याच्यानंतर आपल्या इकडं राघव भांडारकर या गटात सहभागी होते, राघव भांडारकर. त्याच्यानंतर न्यायमूर्ती रानडे. या सगळ्या लोकांना असं वाटायचं की महिलाच्या जर मनात जर नांदायला जायचं नसेल किंवा तिथं जर सासरी जायचं नसेल, तर मग तुम्ही का तिला हे करतायत. आणि रखमाबाई इथं नांदायला गेल्याच नाहीत. पुण्याच्या न्यायालयाने सुरुवातीला सांगितलं होतं की तुमच्या मनावर आहे, तुम्ही जाऊ नका. पण शेवटचा टप्पा असा आला की रखमाबाईला मुंबई उच्च न्यायालयाने असा आदेश दिला की तुम्हाला जावंच लागेल. शेवटी रखमाबाई पैसे देऊन मग ते सगळं मिटवतात, पण शेवटपर्यंत त्या दादाजीकडे गेल्या नाहीयेत. म्हणजे असा खटला कुणाचा होता, तर रखमाबाईचा होता. लक्षात ठेवा, या रखमाबाईच्याच खटल्यामुळं या दोघांमध्ये मोठी विभागणी झाली होती. कुणामध्ये, लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यामध्ये जी विभागणी झाली, ते ह्याचं एक कारण आहे. एक कारण हा रखमाबाई दादाजी खटला. आणि आता जे आपण बघितलेलं 1891च कोणतं विधेयक होतं, संमती वय विधेयक. हा जो संमती वय विधेयकाचा पण कायदा होता, या विधेयकामुळे देखील या दोघांचं जमलं नाही. आणि हे दोघं एकमेकापासून काय झाले, बाजूला झालते. टिळकांनी कोण, आगरकर. संमती वय विधेयका संदर्भात मी बरेच टेस्ट सिरीजला प्रश्न विचारलेत. या विधेयकाच्या संदर्भात एक प्रकरण आहे बरं का पोरांनो, लक्षात ठेवा. ते प्रकरण कोणतं आहे, फुलमणी प्रकरण आहे. हे फुलमणी प्रकरण कुठं घडलं होतं, तर बंगालमध्ये घडलेलं. पश्चिम बंगालमध्ये फुलमणी नावाची एक लहान मुलगी आहे, तिचं लग्न झालेलं. तिच्या नवऱ्याने तिच्यावर अतिप्रसंग केला आणि तिच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला, त्या मुलीचा, फुलमणीचा. आणि मृत्यू झाल्यामुळे मग विवाहाचं काहीतरी वय असलं पाहिजे. आणि म्हणून विवाहाचं वय या कायद्याने किती वर्ष ठरलं, 12 वर्ष ठरलं. नाहीतर हा कायदा
1891लाही पास झाला नसता, कारण या कायद्याच्या विरोधात कोण होते? लोकमान्य टिळक. हा कायदा पास झाला नाही पाहिजे अशी भूमिका लोकमान्य टिळकांची होती. याच्या बाहेर कसलाच प्रश्न झाला. व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून ठेवा, टिपून ठेवा. कोण किती बघतंय ह्याच्यापेक्षा तुम्ही काय करतायत लक्षात आलं का? हे चारही तुम्हाला माहित आहे आयोग स्त्रियावर प्रश्न विचारताय, म्हणून ह्या स्त्रिया घेतलेल्या आहेत. चलो पुढच्या क्वेश्चन कडे जायचंय आता आपल्याला. चला बघा, अयोग्य जोडी ओळखा असं त्यांनी सांगितलंय. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचंय की आपल्याकडे कोणकोणत्या गुप्त संघटना होत्या. आता आपल्याकडे गुप्त संघटना होत्या का? आता बघा इकडे काय सांगितलं त्यांनी, ह्या क्रांतिकारकांच्या संदर्भात विचारलंय.
चला बघा रे, येतो का आवाज? बघा सुरू झालाय का? बघा बरं आवाज. येतोय का आवाज? हॅलो, चला बघा रे, येतो का आवाज? यस 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 यस. चलो सॉरी, थोडा टेक्निकल प्रॉब्लेम होता. पहिला दिवस आहे आपला आज, त्याच्यामुळे अडचणी येतात. चला बघू, चला काय चालू होतं आपलं आता. तर आपण काय बघत होतो? हो चला, यस येईल येईल. फक्त काय करा माहिती आहे का, जे पोरं लिंक वरून गेले होते ते परत यायचा प्रयत्न करा, येईल आवाज. चला ओके ठीक आहे. चलो बाकीच्यांचा विचार करायचा नाही आपल्याला, जे आहेत ते आहेत. चला, आर्य बांधव समाज वर्धा नागपूर. त्याच्यानंतर चाफेकर क्लब कुठं आहे? तर पुण्यामध्ये होता. शिवाजी क्लब कुठं आहे? कोल्हापूरमध्ये. आणि द्रविड क्लब कुठं आहे? नाशिकमध्ये आहे. आता हे सगळे क्लब होते का? तर नाहीये. तर याचं काय म्हणतं, अयोग्य जोडी. द्रविड क्लब नावाचा क्लबच नव्हता. लक्षात आलं का? आपल्याकडे क्लबच आहेत, शिवाजी क्लब, चाफेकर क्लब आणि आर्य बांधव समाज, एवढेच क्लब आहेत. आता हे क्लब का स्थापन झालते? तर काय होतं माहितीये का, 1920 पूर्वी बघा काय होतं, 1920 पूर्वी ना आपल्याकडं लोकमान्य टिळकांनी ठिकठिकाणी असे गुप्त क्लब स्थापन करण्यासाठी, म्हणजे त्यांनी उघड पाठिंबा दिला नव्हता, पण गुप्त पद्धतीने यांना पाठिंबा होता. टिळकांचा पाठिंबा होता. आणि क्रांतिकारी कारवायांचे श्रद्धास्थान म्हणून लोकमान्य टिळकांकडे बघितलं जायचं. आणि म्हणून अनेक ठिकाणी ना असं काम चालायचंच, होतच होते. मग आपल्या इकडं कुठं कुठं कोण कोण काम करत होतं याच्यावर पण आपण बघू. आता पहिलं जे तुम्ही जर बघितलात ना, पहिला जो भाग जे आपण बघितला होता, आर्य बांधव समाज. बघा आर्य बांधव समाजामध्ये कोण कोण होतं आणि कुठं कुठं त्यांनी काम केलंय आपण आत्ताच बघितलं. आर्य बांधव समाज कुठं आहे? वर्धा आणि कुठं? नागपूरमध्ये होतं. याच्यामध्ये श्रीधर परांजपे. बघा कोण कोण आहेत? श्रीधर परांजपे. त्याच्यानंतर बुवा उपाध्याय. बघा बुवा उपाध्याय. त्याच्यानंतर पुन्हा यवतमाळ मध्ये कोण होतं अजून बघायचं आपल्याला. हे कुठं होतं? यांची संघटना कुठं आहे? नागपूर. आणि कुठं बघितले आपण? वर्धा. ठीक आहे. आता या अमरावती आणि यवतमाळ मध्ये कोणी होतं का? बघा कुठं? यवतमाळ मध्ये जायचंय आपल्याला. आता अमरावती यवतमाळ मध्ये कोण काम करत होतं? तर अमरावती यवतमाळ मध्ये डॉक्टर सिद्धनाथ काणे. लक्षात ठेवा, याच्यावर भरपूर वेळा प्रश्न आहे. बघा डॉक्टर सिद्धनाथ काणे हे एकंदरीत MBBS प्रशिक्षण घेण्यासाठी गेले होते पश्चिम बंगालमध्ये, आणि तिथून यांनी बरंच काही काम केलंय बरं का. चला त्याच्यानंतर अमरावतीमध्ये कोण होतं? तर दादासाहेब होते. बघा अमरावतीमध्ये कोण आहे? तर दादासाहेब खापर्डे यांचा आधार होता म्हणलंय ते. दादासाहेब खापर्डे हे गुप्त संघटनेमध्ये आहेत. आता चाफेकर क्लब म्हणजे कळतंय तुम्हाला, पुण्यामध्ये आहे. शिवाजी क्लब कोल्हापूरमध्ये. या शिवाजी क्लबनेच अंबादेवीच्या मंदिरावर पत्रक लटकवले होते. चाफेकर बंधू आणि लोकमान्य टिळकांना पकडणाऱ्या लोकांच्या विरोधात शस्त्र उचला असं सांगणारा क्लब जर कोणता असेल तर तो क्लब कोणता होता? तर शिवाजी क्लब होता. द्रविड नावाचा क्लब नाही पोरांनो, लक्षात ठेवा. नाशिकला क्लबच नाहीये. लक्षात आलं? चला पुढच्या क्वेश्चन कडे. मी सरकारी नोकरी करणार नाही. बघा काय सांगितलंय? मी सरकारी नोकरी करणार नाही अशी प्रतिज्ञा घेऊन विद्यार्थ्यांना सूतकताईचे व दुग्धशाळा चालवण्याचे प्रशिक्षण कोणत्या आश्रमात दिले जायचे? बघा मी सरकारी नोकरी करणार नाही अशी प्रतिज्ञा घेऊन विद्यार्थ्यांना सूतकताईचे व दुग्धशाळा चालवण्याचे प्रशिक्षण कोणत्या आश्रमात दिलं जात होतं? आता हे कधीच्या चळवळीतला भाग आहे? 1920 मध्ये जेव्हा आपल्या इकडं असहकार चळवळ भारतामध्ये सुरू झाली होती. असहकार चळवळ भारतामध्ये सुरू झाली. ही चळवळ महात्मा गांधीजीने चालू केली. या चळवळीच्या संदर्भामध्ये 2 अधिवेशन आहेत. एक कलकत्त्याचं खास अधिवेशन आणि नागपूरचं डिसेंबर 1920चं जे नागपूरचं अधिवेशन आहे, चक्रवर्ती विजय राघवाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली जे अधिवेशन झालं होतं, इथून मग असहकार चळवळीला खूप वेळ म्हणजे काय म्हणू वेग भेटला. आणि असहकार चळवळ 1 ऑगस्ट 1920 दिवशी असहकार चळवळ गांधीजींनी सुरू केली होती, ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचं काय झालं होतं? निधन. याच्यावर आयोगाचा प्रश्न आहे पोरो, लक्षात ठेवा. ज्या दिवशी टिळकांचं निधन झालं होतं त्या दिवशी कोणती चळवळ? तर असहकार चळवळ. आणि असहकार चळवळीच्या कालखंडामध्ये प्रत्येक लोकांना असं वाटत होतं, विशेषतः गांधीजींनी स्वदेशीचा प्रसार केला होता किंवा मग इंग्रजांच्या प्रत्येक गोष्टीवर आपल्याला बहिष्कार टाकायचा आहे
आणि मग गांधीजींनी सांगितलेलं की इंग्रजांच्या नोकरीवर, वकिली व्यवसायावर, शाळा, महाविद्यालय, कॉलेज या सगळ्या गोष्टीवर बहिष्कार टाकायचा आहे. म्हणून या सगळ्यांनी बहिष्कार टाकला आणि आता स्वदेशीचा स्वीकार करायचा आहे. हे असं जेव्हा ठरलं तेव्हा 1921 मध्ये बघा काय झालं. 1921 मध्ये काय झाले. आता 21 मध्ये हे चालू झालं कुठून तर मुंबई मधून चालू झाले बरं का. बघा मुंबईमध्ये 1921 मध्ये मुंबईतून कोण कोण आहेत तर बॅरिस्टर केशवराव देशपांडे, बॅरिस्टर केशवराव देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली साधक आश्रमाची स्थापना करण्यात आली. कोणत्या आश्रमाची? साधक आश्रमाची स्थापना करण्यात आली. म्हणून याचं उत्तर आहे पोरांनो पर्याय क्रमांक किती 2 याचं उत्तर आहे. साधक आश्रमाची स्थापना करण्यात आली. कुठं करण्यात आली होती तर अंधेरीमध्ये. मुंबईमध्ये कुठं? अंधेरीमध्ये. कुणाच्या वाड्यामध्ये करण्यात आली? आनंदलाल पोतदार. बघा आनंदलाल पोतदार यांच्या वाड्यात, आनंदलाल पोतदार यांच्या वाड्यामध्ये या साधक आश्रमाची स्थापना करण्यात आली. आणि या साधक आश्रमातल्या विद्यार्थ्यांनी अशी प्रतिज्ञा घेतली होती की मी सरकारी नोकरी करणार नाही आणि इथल्या विद्यार्थ्यांना सूतकताईचे आणि दुग्धशाळा चालवल्याचे प्रशिक्षण दिलं गेलं. लक्षात आलं का? शेवटी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे असहकार चळवळ 5 फेब्रुवारी 1922 मध्ये झालेलं जे प्रकरण होतं ते प्रकरण होतं चौरी चौरा प्रकरण. हे चौरी चौरा प्रकरण उत्तर प्रदेश मधल्या गोरखपूर जिल्ह्यामध्ये झालं आणि भगवान आहिर नावाचा एक व्यक्ती होता. या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली निघालेल्या 3000 लोकांवर इंग्रजांनी लाठीचार्ज केला आणि म्हणून इथल्या लोकांनी 22 पोलीस कर्मचाऱ्यांना जाळून मारलं आणि म्हणून गांधीजींनी ही चळवळ 12 फेब्रुवारी बघा किती तारखेला 12 फेब्रुवारी 1922 ला गांधीजींनी ही चळवळ काय घेतली? मागे घेतली. लक्षात आलं का? कोणती चळवळ? असहकार चळवळ. या चळवळीच्या नंतर भेटेन 9 महिन्यांनी ही कविता कोण लिहिली तर भेटेन 9 महिन्यांनी ही कविता कुंज विहारी यांनी लिहिली. कुंज विहारी म्हणजे हरिनाथ सलगरकर असं त्यांचं नाव आहे. हरिनाथ सलगरकर किंवा हरिभाऊ सलगरकर असं त्यांचं नाव आहे. यांनी ही कविता लिहिली. भेटेन 9 महिन्यांनी, मी अजून 9 महिन्यांनी भेटून तुला मारायला येतो, असं एकंदरीत याचा उद्देश होता. कारण इंग्रजांनी जेव्हा 22 लोक ठार झाले, धरपकड की त्याला फाशीची शिक्षा दे, हे इंग्रजांनी धोरण चालू केलेलं होतं. लक्षात आलं का? चला ठीक आहे. बघा यस येतोय आवाज सगळ्यांना व्यवस्थित? उत्तर देत चला पुढच्या बाजूला जायचं आहे. अजून राहिलेत 2 इथं. आता हे तर आपला भाग झाला. दुसरं माहित असावं तुम्हाला ह्याच्यात, हे मणिलाल भवन कुठं आहे? मणिलाल भवन पोरांनो मुंबईमध्ये आहे. लक्षात ठेवा मणिलाल भवन कुठं आहे? मुंबईमध्ये. इथं कुणाची माहिती आहे? सगळी गांधीजींची माहिती भेटते. इथं गेल्यावर तुम्हाला गांधीजींच्या संदर्भातली सगळी माहिती दिली जाते किंवा माहिती भेटते. गांधीजींच्या सगळ्या वस्तू वास्तू ज्या काही गांधीजींशी रिलेटेड आहेत त्या सगळ्या तिथं भेटतात. त्याच्यानंतर तुम्हाला माहित असेल साबरमती आश्रम आणि वर्धा आश्रम. साबरमती आश्रमाची स्थापना गांधीजींनी 1917 मध्ये अहमदाबाद शहरात, कुठल्या शहरात? अहमदाबाद शहरात साबरमती नदीच्या काठावर, साबरमती नदी काठावर गांधीजींनी साबरमती नदी काठावर 1917 मध्ये साबरमती नदी काठावर आश्रमाची स्थापना केली. वर्ध्याचा आश्रम गांधीजींनी 1936 मध्ये वर्धा येथे आश्रमाची स्थापना केली, ज्याचं नाव गांधीजींनी ठेवलं. कोणता आश्रम? सेवाग्राम आश्रम. हे आश्रम गांधीजींनी कधी सोडलं? गांधीजींनी हे आश्रम सोडले. कधी सोडले होते गांधीजींनी? गांधीजींनी आश्रम सोडलं होतं किती तारखेला तर 12 मार्च 1930 ला. जेव्हा गांधीजी कोणत्या यात्रेत गेले होते? दांडी यात्रा. दांडी यात्रेमध्ये गांधीजी गेले तेव्हा गांधीजींनी आश्रम सोडलं होतं आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय मी तिथं येणार नाही असं गांधीजी म्हणाले होते. म्हणून गांधीजींनी या आश्रमात नंतर एंट्री मारली नाही.
नाही. साबरमती आश्रम गांधीजींनी सोडलं आणि पुन्हा एक नवीन आश्रम गांधीजींनी काढलं. जमनलाल बजाज यांच्या मदतीने हे आश्रम त्यांनी काढलेलं होतं. चला पुढचा क्वेश्चन बघा. लेफ्टनंट आउट्रमने भिल्लाचे बंड बघा लेफ्टनंट आउट्रमने भिल्लाचे बंड शमवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होताच अखेर त्याला यश आले. त्यांनी खालील उपाययोजना केल्या बरं का. चला कोणत्या उपाययोजना लेफ्टनंट आउट्रमने केल्या असं त्यांनी त्याच्यावर विचारलेलं आहे. बघा काय म्हणतंय. उठावात असणाऱ्या सर्वांचे गुन्हे माफ केले. सरकारने बळकवलेल्या जमिनी त्यांना परत मिळवून दिल्या. त्याच्यानंतर सरकारने बी बियाण्याची शासनाकडूनच व्यवस्था करून दिली. आणि उत्तर काय वरीलपैकी काय सर्व. म्हणजे शासनाने बऱ्याच गोष्टी तिथं केल्या होत्या असं सांगता येईल आपल्याला. म्हणजे त्याच्यात काय काय सांगितलं त्याने. एकच मिनिट. बघा तर त्याच्यात काय सांगितलंय तर आउट्रमचं जे काही बंड होतं ना हे बंड आउट्रमने मोडून काढलं. कुणाचं बंड होतं. भिल्लांचं बंड होतं. आता भिल्लांनी बंड कधी कधी कसं कसं केलं होतं याच्या संदर्भात पण आपल्याला माहिती बघावं लागेल. आता भिल्लांचं जे बंड होतं ना पोरो हे बंड 3 टप्प्यामध्ये झालंय. बघा उत्तर तर तुम्हाला आलंय. भिल्लांचं बंड किती टप्प्यात 3. इथं लिहू का इथं येतो खाली. हा इथं घेऊ. नंबर 1 चा जो टप्पा आहे भिल्लांचा तो 1803 ला सुरू झाला. 1803 ते 1818 पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा जो आहे तो 1822 ला आहे. आणि तिसरा जो टप्पा आहे तो 1825 मध्ये आहे. असं भिल्लांनी 3 टप्प्यात उठाव केलेला होता. तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे की भिल्ल ज्या प्रदेशात राहत होते त्या प्रदेशाचं नावच काय. कोणतं नाव आहे. खानदेश. भिल्ल कुठं राहत होते. खानदेशामध्ये राहत होते. आणि खानदेशामध्ये ह्या दोघांचा जो मराठवाडा आणि खानदेश या दोघांचा जो सीमावर्ती भाग होता ना तो सीमावर्ती भाग म्हणजे आजचं आपल्या इकडं गौताळा. त्यालाच आपल्या इकडं काय म्हणतो आउट्रम. गौताळा आउट्रम जे अभयारण्य आहे ह्या अभयारण्यामध्येच यांचा काय असायचा बऱ्यापैकी तिथं यांचा मुक्काम होता. आता सगळ्यात महत्वाचं पहिलं जे भिल्लाचं नेतृत्व केलं ते कोण केलं तर चिलनाईक भिल्लाने केलं होतं. दुसरं भिल्लाचं नेतृत्व कोण केलं हिरा नावाच्या भिल्लाने. आणि तिसरं नेतृत्व कोण केलं तर सेवाराम सोनार किंवा सेवाराम घिसाडी यांनी या नेतृत्व बंडाचं नेतृत्व केलेलं होतं. पहिल्या वेळेस कोण होता तर कॅप्टन ब्रिग्ज होता. लक्षात आला का. इथं बंडाचं नेतृत्व कॅप्टन ब्रिग्ज. इथं पण कॅप्टन ब्रिग्ज होता. आणि शेवटी मात्र कोण आलाय तर शेवटी आलेला होता आउट्रम. आउट्रमने उठावामध्ये राणीला सांगितलं होतं उठावात 1857च्या उठावात सर्वात प्रभावी नेतृत्व किंवा बंडवाल्याकडून सर्वात प्रभावी नेतृत्व जर कोण असेल तर राणी असेल असं त्यांनी सांगितलंय. आणि या तिघांचाही प्रदेश एकच प्रदेश आहे. तो प्रदेश म्हणजे कुठं होता तर हे बंड चाललेलं होतं खानदेशात. याच्यावर PYQ आलेले आहेत पोरांनो. 1803 ते 18, 1822, 1825 चिलनाईक हिरा नावाचा भिल्ल सेवाराम सोनार किंवा सेवाराम घिसाडे यांनी भिल्लांचा आणि भिल्लांना शेवटी आउट्रमने पुन्हा काय केलं ह्या उठाव थांबवण्यासाठी भिल्लांकडून सरकारला बी बियाण्याची सुविधा केली. भिल्लांचं पहिलं नेतृत्व कोण किंवा भिल्लांचा पहिला नायक कोण तर तो भिल्लांचा पहिला नायक त्याचं नाव काय आपल्याकडं तंट्या भिल्ल. काय म्हणतात आपल्याला भिल्लांचा कसला नायक हा भिल्लांचा पहिला नायक म्हणून याची ओळख आहे. दुसरं तुम्हाला अजून माहित आहे का 1857च्या उठावात पण भिल्लांनी थोडंसं बंड केलं होतं. 1857च्या उठावात अहमदनगर शहरातून म्हणजे आजचा अहिल्यानगर शहर या शहरातून भिल्लांनी काय केलं उठावाचं बंडाचं निशाण उभारलं होतं. तेव्हा दादोबा पांडुरंग तरखडकर बघा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मध्यस्थी केली आणि बंड थोडंसं काय काढलं त्यांचं मोडून काढले. आणि बंड मोडून काढल्यामुळे इंग्रजांनी दादोबांना राव बहादूर नावाची पदवी दिली होती. का बरं पदवी दिली तर तुम्ही बंड काय केलंय मोडून काढले बंड म्हणून त्यांना बंड मोडून काढल्यामुळे पदवी दिली. ती पदवी कोणती होती तर ती पदवी सर भिल्ल म्हणजे काय प्रेमराज भिल्ल म्हणजे आदिवासी गटाचे एक नेतृत्व करणारे आदिवासी जमात म्हणजे भिल्ल जी दऱ्याखोऱ्यात डोंगरात राहते. ठीक आहे जंगलामध्ये राहून आपला उदरनिर्वाह करत आहे. इंग्रजांसोबत यांचं जमलं नाही. चला बंडे महाराज आभारी आहे तुमचा. चला ठीक आहे चला पुढे जायचंय आपल्याला.
बघू बघा काय म्हणते, कर्नल स्मिथ यांच्या नेतृत्वाखाली कोणत्या व्हाईसरॉयने दुष्काळ आयोगाची स्थापना केली? आताच्या गट ब च्या बघा काय म्हणतो आपण, गट ब 2024 ची जी परीक्षा झाली, या परीक्षेमध्ये याच्यावर 2 प्रश्न विचारलेत. किती प्रश्न आहेत? 2 प्रश्न आहेत दुष्काळ आयोगावर. आणि सांगितलंय कुणाच्या, कर्नल स्मिथच्या अध्यक्षतेखाली कोणत्या व्हाईसरॉयने. चला बघा, तर याचं उत्तर सांगता का सांगू मी? चला आता आपल्याकडे दुष्काळ आयोगाकडे जाऊ आपण. दुष्काळ आयोग तसे भरपूर आहेत. तर 1860 ला दुष्काळ आयोग, पहिला दुष्काळ आयोग आहे हा. कितवा दुष्काळ आयोग आहे? पहिला. आणि तो कोणाच्या अध्यक्षतेखाली होता? तर कर्नल स्मिथ नावाचा व्यक्ती आहे, त्याच्या अध्यक्षतेखाली गव्हर्नर किंवा व्हाईसरॉय तो कोण आहे? लॉर्ड कॅनिंग होता. दुसरा जो दुष्काळ आयोग आहे ना, तो दुसरा दुष्काळ आयोग 1869 किंवा 66 ते 69 चा दरम्यानचा कालखंड. आणि या कालखंडामध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली? सर जॉन लॉरेन्स यांनी कॅम्पबेलच्या अध्यक्षतेखाली हे काम केलं, कॅम्पबेल. आणि या काळातला गव्हर्नर होता सर जॉन कोण? लॉरेन्स यांनी हे काम केलेलं होतं. त्याच्यानंतर तिसरा दुष्काळ आयोग आहे जो 1876-84 च्या दरम्यान रिचर्ड स्ट्रॅची नावाचा व्यक्ती आहे, याच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोग झालता. आणि त्या काळात व्हाईसरॉय होता लॉर्ड ल्युटन. चौथा दुष्काळ जो आहे तो 1896-97 च्या दरम्यान आहे, ज्याचा अध्यक्ष आहे जेम्स लायल. आणि या काळातला गव्हर्नर होता लॉर्ड एल्गिन. लॉर्ड एल्गिन कितवा? दुसरा. त्याच्यानंतर पाचवा दुष्काळ आयोग आहे 1899 ते 1900 च्या दरम्यान. या काळामध्ये दुष्काळ आयोगाचा अध्यक्ष मॅकडोनाल्ड आहे, मॅकडोनाल्ड. आणि गव्हर्नर होता लॉर्ड कर्झन. त्याच्यानंतर शेवटचा दुष्काळ आयोग आहे 6वा 1944 ला. याचा अध्यक्ष आहे वुडहेड, वुडहेड बरं का. आणि याचा गव्हर्नर जो होता त्याचं नाव आहे लॉर्ड वेव्हेल, लॉर्ड वेव्हेल नावाचा. म्हणजे एकूण तुम्हाला कळाला असेल, भारतामध्ये एकूण दुष्काळ आयोग जे आहेत, हे दुष्काळ आयोग एकूण किती दुष्काळ आयोग आहेत? 6. हे दुष्काळ आयोग किती आहेत? एकूण 6. जोड्याला मला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, तुमच्या लक्षात ठेवा. चला पूनम बरोबर आहे. चलो बघा पुढे जायचंय आता आपल्याला. पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. चला बघा काय म्हणते, बंगालच्या फाळणीनंतर परदेशी मालावर बहिष्कार घालावा असं कोणत्या वर्तमानपत्राने सुचवलं? थोडा वेळ वेट करा. फक्त आपले आज एकूण 10 प्रश्न आहेत, मी रोज 10च घेणार आहे. लक्षात आलं? जेवढा आपला भाग आहे बघा, बंगालच्या फाळणीनंतर परदेशी मालावर बहिष्कार घालावा असा कोणत्या वर्तमानपत्राने सुचवलं? तर त्याचं उत्तर तुम्हाला येईल का? चला कमेंट करा. जर तुम्ही कमेंट केला तर बघू आपण. चला तोपर्यंत आहे मी सोबत, तुम्हाला सांगतो. केसरी वर्तमानपत्र लोकमान्य टिळकांनी काढलं होतं, पण याचे संपादक म्हणून त्यांनी कुणाची नेमणूक केली होती? गोपाळ गणेश आगरकरांची नेमणूक केली. आगरकरांनी हे वर्तमानपत्र सोडलं बरं का. आगरकरांनी हे वर्तमानपत्र सोडलंय. कधी सोडलं? 1800 कितीला? 87 ला. काळ नावाचं जे वर्तमानपत्र आहे ते कुणाचं आहे? श्रीम परांजपे यांचं वर्तमानपत्र आहे. श्रीम काय? परांजपे वर्तमानपत्र आहे. आता याचं उत्तर आलंय का? नाहीये. पर्याय क्रमांक 4 उत्तर नाहीये. चला महेश, त्याच्यानंतर पूनम, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. याचं उत्तर आहे 3. हे कुणाचं उत्तर प्रश्न वर्तमानपत्र आहे? तर हे कृष्णकुमार मित्रा यांचं हे वर्तमानपत्र आहे. कृष्णकुमार काय? मित्रा. 1883 मध्ये यांनी हे वर्तमानपत्र सुरू केले होते. 1883 मध्ये सुरू केलं होतं. हे वर्तमानपत्र कोणत्या प्रदेशातलं आहे? तर बंगाल मधलं आहे. आणि हे वर्तमानपत्र जहाल विचाराचं वर्तमानपत्र आहे. जहाल विचाराचं वर्तमानपत्र 1905 मध्ये जेव्हा आपल्या इकडं बंगालची फाळणी झाली होती बघा, बंगालची फाळणी, बंगालच्या फाळणीचा प्रसार व प्रचार, बंगालच्या फाळणीचा प्रसार व प्रचार, बंगालची फाळणी 1900 किती मध्ये झाली? 5. बंगालच्या फाळणीचा प्रसार प्रचार करणारं वर्तमानपत्र म्हणून या वर्तमानपत्राची एकंदरीत नाव घेतलं जात आहे. अमृत बाजार पत्रिका नावाचं वर्तमानपत्र हे कुणाचं आहे? तर शिशिर कुमार घोष. बघा शिशिर कुमार घोष व मोतीलाल घोष यांचं वर्तमानपत्र आहे. शिशिर कुमार आणि मोतीलाल घोष यांचं आहे. हे पण वर्तमानपत्र, सगळेच वर्तमानपत्र जहाल विचाराचे आहेत. हे सगळे वर्तमानपत्र जहाल विचाराचे वर्तमानपत्र म्हणून ओळखले जातात. याच वर्तमानपत्राने आपली रातोरात भाषा बदलली होती. कधी? व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्टच्या दरम्यान बरं का.
कोणत्या ऍक्टच्या दरम्यान? व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्टच्या मध्ये या वर्तमानपत्राने रातोरात आपली काय बदलली होती? भाषा बदलली होती, रातोरात भाषा बदलली होती. त्याच्यानंतर दुसरं, वासुदेव बळवंत फडकेंना म्हणलं होते वर्तमानपत्र काय? देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष म्हणजे वासुदेव बळवंत फडके, असं कोणत्या वर्तमानपत्राने म्हणलंय? तर ते वर्तमानपत्र होतं अमृत बाजार. तुम्हाला माहित असावं हे चारीच्या चारी वर्तमानपत्र ही कोणत्या विचाराची आहेत? तर ही सगळी वर्तमानपत्र जहाल विचाराची होती, लक्षात ठेवा. सगळी वर्तमानपत्र कोणत्या विचाराची आहेत? जहाल विचाराची वर्तमानपत्र म्हणून ओळखली जातात ही सगळीच्या सगळी वर्तमानपत्र. समजलं का तुम्हाला? पुन्हा एक केसरी, काळ, संजीवनी आणि अमृत बाजार हे लक्षात ठेवा. आपल्याकडं बरेच प्रश्न पडलेले आहेत. हे जे वर्तमानपत्र आहे ना, हे वर्तमानपत्र कधीच्या कायद्याने बंद झालं होतं? तर आपल्याकडे 1908चा जो कायदा, 1908चा वृत्तपत्र कायदा, बरं का, वृत्तपत्र कायदा, वृत्तपत्र कायद्याने वर्तमानपत्र कायद्याने वर्तमानपत्र काय पडलं होतं? बंद पडलं. याच्याबरोबर अजून दुसरे 2 बंद पडले होते. कोणते? युगांतर आणि संध्या. ही वर्तमानपत्र हे काय पडले? बंद पडले. कळालं का? युगांतर आणि संध्या ही काय पडले? बंद पडले. 1900 कितीचा? 8चा वर्तमानपत्र कायद्याने कोणतं वर्तमानपत्र? हे काळ वर्तमानपत्र काय झालं? बंद पडलं होतं. चला यस, पुढे जायचंय आता आपल्याला. पुढचा क्वेश्चन घेऊ. मिस्टर रंगो बापूजी गुप्ते 24 वर्ष मी त्यांना ओळखत आहे. तो गेली 7 वर्षे आपल्या पदच्युत राजाच्या वाजवी हक्कासाठी झगडत आहे. बघा, मालकाने सोपवलेली कामगिरी इतक्या प्रामाणिकपणे पार पडणारा दुसरा आढळत नाही. हे विधान कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने केले होते? असं एकंदरीत त्यांनी सांगितलंय. चला द्या उत्तर. तोपर्यंत बघा मी कमेंट बघतो. चला उत्तर द्या. कोण केलंय असं स्टेटमेंट? कोणाच्या संदर्भात दिलेलं आहे? म्हणजे कोण स्टेटमेंट केलंय असं सांगितलं त्यांनी? बघा आता आलं का उत्तर? चला बघा आता याच्यामध्ये काय सांगितलंय? रंगो बापूजी गुप्ते. चला बरोबर आहे. प्रेमराज, बघा प्रेमराज सुरवसे यांनी दिलेलं उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक किती? 2 उत्तर आहे. मिस्टर ब्रेग्ज. आता काय होते माहिती आहे का? एक सांगतो तुम्हाला. इंग्रजांनी 1848 मध्ये हे संस्थान खालसा केलं. सातारा, बघा सातारा संस्थान काय केलं? डलहौसीने खालसा केले. सातारा संस्थान डलहौसीने. थोडं छोटं करू याला. बघा सातारा संस्थान डलहौसीने काय केलं? खालसा केले. सातारा संस्थान डलहौसीने काय केले? खालसा केले. सातारा संस्थान जेव्हा डलहौसीने खालसा केलं ना, यावेळेस इथले राजे कोण होते? तर यांचा आधीच मृत्यू झाला होता. प्रतापसिंह भोसले यांचा मृत्यू झाला होता आधीच. यांचा मृत्यू कधी झाला होता? तर 1847 ला काशी येथे त्यांचा मृत्यू झालेला होता. 1847 ला काशी येथे मृत्यू झाला. आणि डलहौसीनं हे संस्थान, सातारा संस्थान डलहौसीनं खालसा केलं 1848 ला. म्हणून या दरबाराचे वकील कोण? रंगो बापूजी गुप्ते. बरं का, रंगो बापूजी गुप्ते हे काय गेले? रंगो बापूजी गुप्ते 1851, बघा 1851 ते 54 हे कुठे गेले होते? इंग्लंडला गेले. कशासाठी? आमचं संस्थान परत द्या. पण त्यांना ते यश भेटलं नाही. आणि म्हणून 1857 मध्ये भारतात आल्यानंतर, बरं का 1855 मध्ये सॉरी भारतात आले. आणि भारतात आल्यानंतर इंग्रजाविरुद्ध उठाव सुरू. बरं का, इंग्रजाविरुद्ध त्यांनी उठाव सुरू केला. आणि तो उठाव जो त्यांचा सुरू झाला तर याच्यामध्ये 1857चा उठाव आणि 1857च्या उठावात मोठं काम त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात केलेलं होतं. बघा पश्चिम महाराष्ट्रात मोठं काम त्यांनी केलंय. आणि त्याचं मग ते कोण म्हणतंय? त्यांच्या संदर्भात ब्रिग्ज म्हणतोय. त्याच्यानंतर माहित असावं तुम्हाला, हा ग्रँट जेकब जो आहे ना, ग्रँट जेकब कुठं होता? तर ग्रँट जेकब कोल्हापूरच्या उठावाचं नेतृत्व करतोय. हा ग्रँट जेकब याने कुठून नेतृत्व केलंय? तर कोल्हापूरच्या उठावाचं नेतृत्व तर ग्रँट जेकब यांच्याकडं. बरोबर आहे. ग्रँट जेकब आणि लेफ्टनंट केर काय कोल्हापूर मधल्या उठावाचं नेतृत्व केलेत. कोल्हापूरमध्ये कोण होतं? तर रामजी शिरसाट.
कोल्हापूरमधून उठाव इंग्रजांच्या विरोधात कोण कोण केलता? रामजी सिरसाट आणि दुसरे कोण होते? चिमासाहेब. रामजी सिरसाट आणि चिमासाहेब या दोघांनी इथल्या उठावाचं काय केलंय? नेतृत्व केलंय. रामजी सिरसाट आणि चिमासाहेब या दोघांनी. पण ह्या ग्रँट जेकब आणि कोण? लेफ्टनंट केर हे दोघही कुठं नेतृत्व करतायत? तर कोल्हापूरमधून नेतृत्व करत होते. आणि त्याच्यानंतर हा जो नट्टल आहे, ह्या नट्टलनं कुठून नेतृत्व केलंय? पेठ. पेठ म्हणजेच कुठं म्हणतो आपण? नाशिक. नाशिक मधून नेतृत्व केलं होतं. पेठ किंवा नाशिक. इथं भारताचं नेतृत्व महाराष्ट्राचं भगवंतराव निळकंठराव यांनी केलं. भगवंतराव निळकंठराव यांनी इथल्या उठावाचं काय केलंय? नेतृत्व केलं होतं. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. चला 9वा क्वेश्चन घ्यायचा आपल्याला. काय म्हणलंय त्यांनी? वैदिक धर्माला चोख म्हणजे टीकेला चोख उत्तर देण्यासाठी वर्तमान दीपिका. बघा वर्तमान दीपिका हे वर्तमानपत्र कोणी सुरू केलं? बघा चोख उत्तर देण्यासाठी बघा विष्णू शास्त्री चिपळूणकर, विष्णू भिकाजी गोखले आणि त्याच्यानंतर विष्णू शास्त्री पंडित असे एकंदरीत नाव दिले. चला बरोबर आहे उत्तर. चला ज्यांनी ज्यांनी पर्याय क्रमांक उत्तर किती दिले? पर्याय क्रमांक उत्तर ज्यांचं 2 आहे नाहीये या आधीच्याच क्वेश्चनचे उत्तर दिलेत तुम्ही. बघा काय सांगितलंय? विष्णू शास्त्री पंडित. हे विष्णू शास्त्री पंडित कशा संबंधित आहेत रे? विधवा विवाहासाठी काम केले यांनी भरपूर. विधवा विवाहासाठी काम आहे यांचं. यांना महाराष्ट्राचे विद्यासागर म्हणतात. लक्षात ठेवा. यांना महाराष्ट्राचं काय म्हणतात? विद्यासागर. महाराष्ट्राचे विद्यासागर म्हणजे विष्णू शास्त्री कोण? पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा विवाह मराठीतून पुस्तक लिहिलंय. विधवा विवाह हे पुस्तक कशात लिहिलं? मराठीतून लिहिलं होतं. आता राज्यसेवेला प्रश्न आहे. 1865 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना. विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली. त्याच्यानंतर यांचं 1800 किती मध्ये? 65 मध्ये 68 मध्ये काढलेलं एक वर्तमानपत्र आहे यांचं. कोणतं? इंदू प्रकाश. इंदू प्रकाश वृत्तपत्र काढले. इंदू प्रकाश वर्तमानपत्र काढले. इंदू प्रकाशच्या 2 आवृत्त्या निघत होत्या पोरांनो. एक आवृत्ती मराठी आणि एक आवृत्ती इंग्रजी. इंग्रजी आवृत्ती सांभाळायचे न्यायमूर्ती रानडे आणि मराठी आवृत्ती सांभाळत होते कोण? विष्णू शास्त्री पंडित. हे मराठी आवृत्ती सांभाळायचे. इंदू प्रकाश वर्तमानपत्र काढलं होतं. या वर्तमानपत्रात ही 1865 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळी आणि याच मंडळीच्या मार्फत 1869 मध्ये पहिला काय म्हणता येईल आपल्याला? पहिला विधवा विवाह लावला होता त्यांनी. पहिला विधवा विवाह लावला. पहिला विधवा विवाह लावण्याचं काम 1869 मध्ये केलं होतं. याला मदत करणारे कोण कोण होते? रानडे. मदत करणारे रानडे आणि दुसरे एक व्यक्ती होते त्यांचं नाव होतं लोकहितवादी. या दोघांनी यांना मदत केली होते. हे कुणाच्या संदर्भातली माहिती बघायला आपण? विष्णू शास्त्री पंडित यांच्या संदर्भात चालू होतं सगळं. तुम्ही उत्तर दिली का? चला शुभ सकाळ. चला धन्यवाद समाधान. बघा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक किती? 2 उत्तर आहे. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. विष्णू भिकाजी गोखले. विष्णू भिकाजी गोखले म्हणजेच कोण आहेत रे? विष्णू बुवा. विष्णू बुवा काय? ब्रह्मचारी. लक्षात ठेवा. विष्णू बुवा ब्रह्मचारी असं यांचं नाव आहे. वर्तमान दीपिका. विष्णू बुवा ब्रह्मचारी यांना कम्युनिस्टचा पहिला प्रतिपादक म्हणतात. कशाचा म्हणतो आपण? कम्युनिस्टचा. बघा कम्युनिस्ट किंवा कम्युनिस्टचा पहिला प्रतिपादक म्हणून यांची काय ओळख आहे. त्याच्यानंतर समुद्र किनारीचा वादविवाद यांचा गाजलाय. समुद्र किनाऱ्याचा वादविवाद यांचा गाजला. जे रेव्हरंड विल्सन यांनी त्याच्यात ते कैद केलेला होता किंवा पुस्तक लिहिलेलं होतं यांचं. एक किराणा दुकानामध्ये काम करणारा एक व्यक्ती आहे पण अतिशय कट्टर हिंदुत्ववादी विचार यांचे होते. कट्टर हिंदुत्ववादी किंवा त्यांनाच आपल्या इकडं सनातनी या शब्दात म्हणतो आपण. लक्षात आलं. त्याच्यानंतर दुसरे व्यक्ती आहेत विष्णू शास्त्री चिपळूणकर. बघा आता पुढचे व्यक्ती कोण आहेत? विष्णू शास्त्री चिपळूणकर. विष्णू शास्त्री चिपळूणकरांचं काम काय? तर यांनी न्यू इंग्लिश स्कूल काढली होती. माहिती आहे का तुम्हाला? न्यू इंग्लिश स्कूल यांची आहे. न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत वाटा.
लक्षात आलं का? स्थापनेत यांचा वाटा आहे. त्याच्यानंतर यांचं वर्तमानपत्र आहे दुसरं कोणतं? निबंधमाला. निबंधमाला नावाचं 1845 मधलं हे यांचं वृत्तपत्र आहे. विष्णू शास्त्री चिपळूणकरांचं. विष्णू शास्त्री चिपळूणकरांचे वडील आहेत. विष्णू शास्त्री चिपळूणकरांचे वडील काय नाव रे? कृष्णा शास्त्री चिपळूणकर. बर का? कृष्णा शास्त्री चिपळूणकर. चिपळूणकर. आणि यांचं एक वर्तमानपत्र आहे त्याचं नाव आहे विचार लहरी. हे यांचं वृत्तपत्र होतं ज्याच्यावर आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. लक्षात ठेवा हे लय महत्वाचं आहे. न्यू इंग्लिश स्कूल कधीची होती? 1800 कितीची? 80ची. निबंधमाला वर्तमानपत्र विष्णू शास्त्री चिपळूणकर. त्यांचे वडील कृष्णा शास्त्री चिपळूणकर. त्यांचं वर्तमानपत्र विचार लहरी. यस चलो आगे जाएंगे. पुढं महाराष्ट्रात सोशल सर्व्हिस लीग या संघटनेची स्थापना कोणी केली किंवा मग कशी झाली याच्या संदर्भात एक प्रश्न विचारलेला आहे. आता बघा आपल्या इकडे काय सांगितलंय? महाराष्ट्रात सोशल सर्व्हिस लीग या कामगार संघटनेची स्थापना कोणी केली? तुम्हाला माहित असावं या संघटनेमध्ये कोण कोण होता. आता नारायण मेघाजी लोखंडे असा आहे बरं का. बघा तर इथं तुम्हाला दिसतंय 4 पर्याय. तर याचं उत्तर आता नारायण मेघाजी लोखंडे तर नाहीये. आपण बघू नारायण मेघाजी लोखंडे यांची 1884 मध्ये स्थापन झालेली संघटना आहे कोणती? बॉम्बे मिल हँड असोसिएशन. बॉम्बे मिल हँड असोसिएशन यांची संघटना 1884 मध्ये स्थापन झालेली. ही कसली संघटना? पहिली गिरणी कामगारांची संघटना आहे. पहिली गिरणी कामगार संघटना. लक्षात असू द्या या संघटनेने 1888 मध्ये खूप मोठं आंदोलन केलं आणि आंदोलनाचे परिणाम म्हणून 10 जून 1890 पासून कामगारांना कशाची सुट्टी? रविवारची सुट्टी मिळाली. कामगारांना रविवारची सुट्टी मिळाल्या 10 जून 1800 किती पासून? 90 पासून. 88 ला आंदोलन. पहिली गिरणी कामगार संघटना बॉम्बे मिल हँड असोसिएशन यांनी नारायण मेघाजी लोखंडे हे सुरुवातीला रेल्वे विभागात होते. पुन्हा टपाल विभागात गेलेत. पुन्हा गिरणीमध्ये भांडारपाल म्हणून काम करत होते. भांडारपाल म्हणून काम करायचे आणि तिथून त्यांना त्या समस्या कळाल्या आणि यांनी त्याच्यात काम केलंय. शेवटी टप्प्यात शेवटच्या 1897 मध्ये प्लेग हॉस्पिटलची स्थापना केली यांनी. प्लेग हॉस्पिटल. त्या हॉस्पिटलचं नाव होतं मराठा प्लेग हॉस्पिटल. पण यांचा स्वतःचाच प्लेगने मृत्यू झाला. प्लेगने मृत्यू झाला. कुणाचा? नारायण मेघाजी लोखंडे यांचा. चला तुम्ही बऱ्याच जणांनी उत्तर दिला असेल मी बघत नव्हतो. यस चला ज्यांचं पर्याय क्रमांक उत्तर 1 आहे. ज्यांचं पर्याय क्रमांक उत्तर 1 आहे ते बरोबर आहे. कोण आहेत? नारायण मल्हार जोशी. लक्षात ठेवा नारायण मल्हार जोशी यांनी ही संघटना काढली होती. आणि हे कशाच्या मार्फत होतं सगळं? प्रार्थना समाजाच्या योगदानात किंवा प्रार्थना समाजाच्या अंडरमध्ये हे सगळं काम करत होते. आणि इथंच मग आपल्या इकडं सोशल सर्व्हिस लीग या संघटनेची स्थापना झाली. आता तुम्हाला माहित असेल गवा जोशींचं काम हे सार्वजनिक सभेमधले होतं. त्यांनी कशात काम केलंय? सार्वजनिक सभा. कामगारांसाठी गवा जोशींचं काम नाहीये. लक्षात आलं का? सार्वजनिक सभा ही गवा जोशींची सभा आहे. त्याच्यामध्ये त्यांचं कुठंच काम नव्हतं. बघा त्याच्यानंतर सार्वजनिक सभेच्या मार्फतच गवा जोशी 1877 आत्ताचा राज्यसभेचा प्रश्न दिल्ली दरबाराला उपस्थित राहिले होते. दिल्ली दरबार उपस्थिती दर्शवली होती. जो दिल्ली दरबार भरवला होता कोण? लॉर्ड लिटन. आणि आता प्रश्न आलाय आपल्याकडं की दिल्ली दरबाराला यांनी भारतीय संसद म्हणलं होतं. काही गिरणी कामगार संघटना आहेत का बघू आपण ज्याच्यावर नेहमी प्रश्न येते. बघा का 1909 मध्ये स्थापन झालेली कोणती सभा? कामगार हितवर्धक सभा. लक्षात ठेवा कामगार हितवर्धक सभा 1909 मध्ये स्थापन झालेली. ज्याच्यामध्ये कोण कोण आहे? भिवाजी नरे. बघा दुसरे कोण आहेत? भिवाजी नरे, सीताराम बोले. भिवाजी नरे ह्याच्यावर प्रश्न आहे आत्ताच्या आपल्या इकडे गट कला काय तर हरिश्चंद्र तोलनेकर. हरिश्चंद्र तोलनेकर किंवा तालनेकर. हरिश्चंद्र तालनेकर
हे एवढी लोक याच्यामध्ये सहभागी आहेत. त्याच्यानंतर 1918 मध्ये आपल्याकडं मद्रास लेबर युनियन होतं बरं का. मद्रास लेबर युनियन आहे. बऱ्याच संघटना आहेत. ही संघटना BP वाडिया यांची संघटना आहे. याच्यानंतर आपल्या इकडं मोठी संघटना स्थापन झाली ती 1920 ला. 1920 ला आयटक नावाची संघटना स्थापन झाली. माहित आहे का तुम्हाला? लाला लजपत राय या संघटनेचे पहिले कोण होते? अध्यक्ष होते. या संघटनेमध्ये सदस्य म्हणून बरेच लोकांनी काम केलंय. सदस्यामध्ये आणि बेझंट आहेत याच्यात. त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस आहेत याच्यात. महात्मा गांधी याच्यामध्ये आहेत. हे सगळे लोक याच्यामध्ये सदस्य आहेत. लोकमान्य टिळक नाही आहेत. लक्षात आलं का? याच्यावर प्रश्न पडलेला आहे. अशा पद्धतीनं आपले जे आज काही प्रश्न होते ते एकूण प्रश्न 10. उद्यापासून तयारीत राहा पोरांनो. आपल्याला घ्यायचंच आहे. यस ठीक आहे. चला उद्यापासून आपला वेळ ठरलेला 8:15 ते 9 च्या दरम्यान बरोबर 10 प्रश्नाचं विश्लेषण. याचं स्क्रीनशॉट काढून ठेवा. शक्यतो मी टेलिग्रामला फाईल सेंडच करेन जमलं तर. ठीक आहे. आणि मग तुम्हाला हे सगळं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असेल, भारी असेल. आणि म्हणून थोडंसं रोज सकाळी यायचं आपल्याला. इतिहास आणि भूगोलचे जवळपास मी सराव प्रश्न एकंदरीत 200 सराव प्रश्न 10 तरी लेक्चर घेणार आहेत. 10 लेक्चर म्हणजे 100 क्वेश्चन म्हणजे बराच तुमच्या सगळ्या घटकाला रिव्हिजन होऊन जाईल. यस चला तर उद्या भेटू. धन्यवाद. सकाळी बरोबर 8:15 वाजता.